नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर काय झाले, मी आता 8-10 दिवस झाले राहिले मुंबईत. आणि मुंबईत म्हणजे कसं आमचंच घरगुती काहीतरी कारण होतं, त्यामुळं मी इथं राहिले. आणि मग असं झालं की मी मुंबईत राहिल्यानंतर इथलेच बऱ्यापैकी व्हिडिओ मी बनवले. पण बऱ्याच वेळा असं इकडं तिकडं येता जाता मला काही गोष्टी न्यायच्या असतात, म्हणजे आमच्या इकडं कोल्हापूरला. पण कोल्हापूरला बऱ्याच गोष्टी मिळत नसतात ज्या मुंबईत मिळतात. तर मी हे घेतलं, म्हणजे आता हे तुम्हाला माहीत असेल, माझ्या चॅनेलवरती कोकणी माझे सबस्क्रायबर बरेच आहेत. तर याला ताटगोळे म्हणतात ना, ते मला दिसले म्हणून मी घेतलं. म्हटलं चला टेस्ट बघायची. आता हे आणेपर्यंत त्याचा कलर थोडासा वेगळा झालेला आहे, पण मला ह्याचे टेस्ट घ्यायचे होते. नेहमी मला असं वाटायचं की हे कधी मला बघायला मिळतील, खायला मिळतील. दरवेळी आले की गडबडीत जायचे, म्हणजे माझी शाळा असायची किंवा मला रजा तेवढी नसायची. मग हे नेऊ का ते नेऊ, अगोदरच ओझं असायचं. आम्ही पण येताना पण ओझं घेऊन यायचं आणि जाताना पण ओझं न्यायचं, म्हणजे नको वाटायचं. पण आज मी आणले आणि मला हे खरोखर खाऊन बघायचे कसे लागतात, त्याची टेस्ट कशी असते आणि म्हणजे ह्याचे पौष्टिक गुणधर्म काय आहेत ते पण बघायचे. आता हे काय जास्त दिवस राहतात की नाही ते पण मला माहीत नाही, कसे लागतात काय लागतात हे पण टेस्ट माहिती नाही. पण मी घेतले, म्हटलं आता आपण ह्याची टेस्ट घेऊ. आणि ह्याचे काही उपयुक्त म्हणजे काही घटक असतात ना, निसर्गानं ह्यांना काही उपयुक्त अशा गोष्टी दिलेल्या असतात, तर त्याच्या पण काय आपल्याला उपयोग होतो का ते बघायचं. आणखी एक गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे, एकच मिनिट. आणखी एक गोष्ट मी घेतली ती म्हणजे माझ्या कोकणातल्या सबस्क्रायबर असतील, लेडीज रेसिपी बनवणाऱ्या किंवा मुंबईत राहणाऱ्या असतील, बरोबर. तर त्यांच्या पण मी रेसिपी बघितल्या आणि मला असं वाटलं की चला आपण पण घ्यायचं, म्हणून मी आता हे घेतली आहे शिंगाडे. मला असं वाटायचं की पहिल्यांदा हे काय आहे, मुंबईत आलं की मला असं वाटायचं की हे कोळसा आहे की काय, पण मला अजून माहीत नव्हतं की हे शिंगाडे. तर हे शिंगाडे अद्याप मी बघितले नव्हते, फक्त नावच ऐकून होते. तर हे पण मला कोल्हापूरला जाताना आता घेऊन जायचे. कदाचित आमच्या इकडे मिळत पण असतील, मोठी मार्केट आहेत कोल्हापुरात, पण आमच्या गावाकडे ते नाहीत मिळत, म्हणून मी घेतले. आणि मला असं वाटायचं की कोळसा का विकतायत, कोळसा का विकतायत म्हणून. तर हे शिंगाडे पण मी आणले. आणि आमच्या काही ताई माझ्या रेसिपी बनवणाऱ्या, त्यांच्या पण ह्याच्यात मी शिंगाड्याचे हे म्हणजे विविध प्रकार आणि त्याची उपयुक्तता ही पण मी बघितलेली आहे, म्हणून आज मी ह्या 2 गोष्टी आणल्या. तर ह्याचं काय करायचं शिंगाड्याचं हे आता मी व्यवस्थित जरासं गुगलवर चेक करणार, घरी नेल्यानंतर त्याची पण रेसिपी बनवणार. तर तुम्ही म्हणाल तुमचा ब्लॉगची रेसिपी, ब्लॉग आहे तुमचा, ब्लॉग बनवताय की रेसिपी बनवताय. तर रेसिपी म्हणजे कधीतरी बनवते, तो ब्लॉगचाच हिस्सा असं समजायचं. रेसिपी म्हणजे रेसिपी नाही. आपण आता एकमेकांशी गप्पा मारतो. आता मी ह्या 2 वस्तू घेऊन आले, परवा मी फुलं आणली, त्याच्यावर व्हिडिओ बनवला. एखादा पदार्थ नवीन जर आपण बनवला तर त्याच्यावर गप्पा म्हणून आपण तो तुम्हाला सांगू शकतो. रेसिपी ॲज अ रेसिपी म्हणून नाही. तुम्ही एवढे परफेक्ट रेसिपी बनवता तशा प्रकारचं काय माझं चॅनेल नाही, पण तुमच्याकडून मी अनेक गोष्टी शिकले की शिंगाडा म्हणजे काय, शिंगाड्याचे उपयोग काय, ते कसं करतात. तर हा मला न्यायचाच होता आणि ते केवळ आणि केवळ यूट्यूबच्या कृपेनं. आणि हे ताडगोळे पण मी असं बरेच व्हिडिओ बघितले होते ताडगोळे, तर त्यामुळे मी आज दिसले तर मी त्यांना सहज विचारले हे काय आहे म्हणून. म्हणजे याला म्हणतात ताडगोळे. म्हटलं ठीक आहे बाबा, असू दे, आपण नेऊ गावाला. हे नेऊ नाही, हे राहणार नाहीत आणि 2 दिवस हे कसे राहतील. आता हे शिंगाडा नेऊ शकतो म्हणे. आमची मुलगीने मला सांगितलं की मम्मी हा शिंगाडा तू घेऊन जा. तर ठीक आहे म्हटलं. आणि या परिसरात त्यांच्या खूप छान म्हणजे भाज्या पण मिळतात. आणखी एक मला मेथीची भाजी ती छोटीशी असते का, तिची पण मी रेसिपी बघितल्या, तर ती पण मला जाताना घेऊन जायची आहे. 2-3 पेंड्या का होईना पण मी घेऊन जाणार आणि ते बनवताना तुमच्याशी गप्पा मारणार. रेसिपी चॅनेल म्हणून नाही, माझा ब्लॉग म्हणून, तुम्हाला मी जे करते ते शेअर करायचं म्हणून, एवढंच.
तर ह्या 2 वस्तू आणल्यात. आणि जर शिंगाड्याचं आणखी काही वेगळं तुम्हाला असं वाटत असेल, हे तुम्ही बनवू शकता. तुमचं पण मी बनवताना ते उकडून पण खातात म्हणे. तर विशेषतः आमच्या कोकणी ज्या सबस्क्रायबर आहेत त्या ह्या खूप छान प्रकारे बनवतात, त्यांना उपयुक्तता माहीत असते. तर तुमचे व्हिडिओ मी बघितलेत, पण कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही हे नक्की सांगा. तर आजचा हा माझा सुसंवादाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. आणि वेळोवेळी मार्गदर्शन केलं तर मला अजिबात राग येत नाही. माझा स्वभाव असा आहे की आपल्याला दररोज नवनवीन गोष्टी शिकायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. नाहीतर काय, सकाळी उठा, आपलं प्रातर्विधी उरका, आपलं कामधाम बघा. कामधाम काय, जर घरी असो आपण, आता मी घरीच असते, तर मग काय दिवसभर स्वयंपाक काय करायचा, नीटवाट काय करून ठेवायचं, घर काय, घराचे काय स्वच्छता करायची, गॅस संपला, अमुक संपलं, कपड्यांच्या गाड्या घातल्या, कपडे इस्त्रीला द्यायची, कोणाची कपडे कुठे ठेवायची, कसं सॉर्टिंग करून ठेवायचं, दिवस जातो. आणि तिथं आपली एनर्जी वाया घालवून, म्हणजे वाया म्हणजे ती वाया पण म्हणू शकत नाही, आपलं ते कर्तव्य म्हणून. तरी देखील हे सगळं करून आटपून आपण रोज एक नवीन गोष्ट शिकायला पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. आणि नवनवीन गोष्टी शिकायसाठी, नवनवीन काही करण्यासाठी खास मी माझ्यासाठी वेळ निवडला. कसा तुम्हाला माहिती आहे, माझ्या सबस्क्रायबरना माहिती आहे की मी सरकारी आणि चांगली नोकरी असताना देखील ती सोडली स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःला वेळ मिळण्यासाठी. म्हणून मी तुमच्याशी असे गप्पा मारते, याचा मला भरपूर आनंद आहे. तर या ठिकाणी मी थांबते, खूप वेळ झाला, नको फार मोठा व्हिडिओ मला दाखवायचं म्हणजे मला आवडत नाही, तुमचा जास्त वेळ घ्यायचा नाही. तर चला, बाय बाय, धन्यवाद. कशी वाटली माझी आजची खरेदी तेवढं नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये.